नमस्कार, मी डॉक्टर स्मिता भूषण काळे। तर आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती लावलेल्या आहेत आणि सध्या पावसाळा असल्यामुळे तुम्ही बघू शकता की ही झाडं जी काही आहेत ह्या पावसाळ्यामध्ये खूप छान फुललेली आहेत आणि श्रावण महिना आहे, ऑफकोर्स पावसाळा आहे आणि आमच्या ह्या छोट्याशा हर्बल गार्डनमध्ये तुम्ही बघू शकता की एक खूपच छान लक्ष वेधून घेणारी वनस्पती ती म्हणजे ही रान हळद आहे आणि तिला ही छान पद्धतीचं फूल लागलेलं आहे, जी की ह्या पावसाळ्यामध्ये खूपच रेअरली येते। म्हणजे मागच्याच वर्षी हे झाड आम्ही पावसाळ्यामध्ये लावलं होतं आणि ह्या वर्षी हे दुर्मिळ फूल आम्हाला इथे पाहायला मिळालं। याला आपण काळी हळद असंही म्हणतो आणि थोडंसं जवळून बघितलं तर तुम्हाला दिसेल की खाली एक लांब ब्रॅक्ट दिसते आपल्याला आणि त्याच्यावरती हा छान पद्धतीचा वांगी कलरचा म्हणजे डार्क पर्पल कलरचा इन्फ्लोरसन्स आपल्याला दिसतं आणि याची ना खूपच छान औषधी उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत। ते काय आहेत हे मी आज तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगणार आहे। तर ही जी काळी हळद आहे ना, हिला कुर्कुमा केसिया असं म्हटलं जातं आणि जिंजीबेरेसी फॅमिली म्हणजे जशी सुंठ असते किंवा हळद असते असे फॅमिलीमध्ये ही मोडते। हळदीचाच एक दुर्मिळ प्रकार असं म्हटलं जातं याला आणि कापरासारखा म्हणजे जशी कापूर असते, कापुराला जसा सुगंध असतो त्या पद्धतीचा सुगंध या वनस्पतीला असतो। आयुर्वेदामध्ये जे काही विविध फॉर्म्युलेशन सांगितलेले आहेत किंवा औषधं सांगितलेली आहेत विविध आजारांमध्ये, त्याच्यामध्ये या कंदाचा वापर केला जातो। तसेच याच्या पानांचा वापरही काही औषधांसाठी केला जातो। तसेच याची फुलंसुद्धा वर्ण्य म्हणजे जेव्हा आपल्याला रंग उजळवण्यासाठी किंवा चेहऱ्यावरचे काही स्पॉट्स असतील ते घालवण्यासाठी अशा वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर आपण करू शकतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की याचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि कोणकोणत्या आजारांमध्येही विशेषतः काम करते। जेव्हा शरीरावरती किंवा सांधे असतील, मसल्स किंवा एखादी इंजुरी झाली असेल म्हणजे एखादा मार लागला असेल आणि त्यावेळेला त्या ठिकाणी जर सूज असेल, दाह असेल, वेदना असेल अशा ठिकाणी याचा वापर होतो। तसेच आर्थरायटिसमध्ये आणि वेगळ्या प्रकारे जसं मी मगाशी म्हणाले की एखादा मुक्का मार लागल्यानंतर जेव्हा तिथे सूज येते तेव्हा याच्या मुळांचा लेप, या मुळांच्या पावडरीचा लेप तिथे लावला जातो, ज्यामुळे तिथली सूज कमी होण्यास मदत होते, वेदना कमी होतात आणि सांध्यांच्या ठिकाणी जर पाणी झालं असेल तर तेही कमी करण्यासाठी याची मदत होते। तसेच याच्यामध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटी पॅरासायटिक प्रॉपर्टीज असल्यामुळे आयुर्वेदामध्ये याला कृमिघ्न असं म्हटलेलं आहे। म्हणजे जेव्हा एखाद्या ठिकाणी काही वर्म्स झालेले असतात किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं किंवा वेगळ्या प्रकारचे जेव्हा स्किन इन्फेक्शन्स असतात त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो। म्हणजे उदाहरणार्थ ज्याला आपण रिंग वर्म म्हणतो किंवा एक्झिमा असेल किंवा एखादी जखम जर भरून येत नसेल, तिथे जर इन्फेक्शन असेल तर या ठिकाणी सुद्धा याच्या कंदाच्या पावडरीचा चूर्णाचा लेप लावल्यामुळे तिथले अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीजमुळे ती जखम भरण्यास किंवा स्किनचे जे काही इन्फेक्शन्स असतात ते कमी होण्यास मदत होते। तसेच याचा अजून एक गुणधर्म म्हणजे ह्याला श्वासहर सांगितलेला आहे। म्हणजे जेव्हा वेगळ्या प्रकारचा कफ असतो म्हणजे खोकला असतो किंवा दमा, अस्थमा ज्याला आपण म्हणतो किंवा ब्रॉन्कायटिस, जेव्हा छातीमध्ये सूज आलेली असते किंवा सर्दीमुळे आपली जे प्राणवाह स्रोत किंवा जो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट असतो त्याच्यामध्ये जेव्हा एखादा कंजेशन झालेलं असेल तर अशामध्ये सुद्धा याच्या मुळांचा किंवा कंदाचे जे चूर्ण असतं ते पाण्यामध्ये टाकून त्याच्यामुळे जी वाफ येते त्याची धुरी घेतली जाते किंवा
तिची पेस्टसुद्धा अप्लाय करण्यासाठी अप्लाय केल्यामुळे हे चेस्टचं जे कंजेशन असतं ते कमी व्हायला मदत होते. तसेच आयुर्वेदामध्ये याचा जो रस आहे तो तिक्त आणि कटू म्हणजे तिखट आणि कडू रसात्मक असल्यामुळे ही वात आणि कफ या दोषांचा बॅलन्स करते. त्यामुळेच जेव्हा कफसारखे किंवा प्राणवह स्रोतस म्हणजे जे आपल्या श्वसन संस्थेशी रिलेटेड जे काही विकार असतात त्याच्यामध्ये हिचा खूप छान फायदा होताना आपल्याला दिसतो. तसेच याची अजून एक छान प्रॉपर्टी म्हणजे वेदना स्थापन, म्हणजे जेव्हा वेगळ्या प्रकारचे जॉईंट पेन असतील किंवा पोटात दुखत असतं, ॲब्डॉमिनल पेन ज्याला म्हणतो, किंवा पाळीच्या वेळेला ज्या पोटामध्ये क्रॅम्प्स येतात ज्याला आपण मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स म्हणतो, तेव्हासुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता. तेव्हा तुम्हाला याचा काढा बनवून जरी पिलात तरी तुमचं पोटदुखी याच्यामुळे थांबू शकते. तसेच याची पुढची प्रॉपर्टी म्हणजे याला वर्ण्यगणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला स्किनचं कॉम्प्लेक्शन इम्प्रूव्ह करायचं असेल, चेहऱ्यावरचे स्पॉट्स किंवा जे काही काळपट डाग असतील ते घालवायचे असतील, किंवा एखादी स्किनवरती जर एखादी जखम भरून येत नसेल आणि ती जर जखम भरवण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होतो. याच्यामध्ये तुम्ही याची पावडर दुधामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये जे काही वेगळ्या प्रकारची तेलं सांगितली आहेत त्याच्यामध्ये मिक्स करून किंवा रोज वॉटरमध्ये मिक्स करून तुम्ही याचा लेप लावल्यामुळे स्किनचं चांगल्या पद्धतीने रेज्युविनेशन होतं आणि तुमचं कॉम्प्लेक्शन सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच याचा उपयोग रक्तशोधक म्हणजे ब्लड प्युरिफायर म्हणून सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही ह्याचा जर इंटरनल यूज केला, जर त्याचं चूर्ण जर तुम्ही घेतलं पाण्याबरोबर दिवसातून 2 वेळेला, तर याच्यामुळे तुमचं लिव्हरचं फंक्शन जे आहे ते सुधारतं आणि त्याच्यामुळे रक्तातल्या ज्या काही इम्प्युरिटीज असतात, टॉक्झिन्स असतात त्या कमी होतात आणि त्याच्यामुळेच वेगळ्या प्रकारचे जे काही क्रोनिक स्किन डिसीजेस असतात त्याच्यामध्ये या रक्तशोधक प्रॉपर्टीचा आपल्याला छान पद्धतीने वापर होताना दिसतो, उपयोग होताना दिसतो आणि हे जे क्रोनिक इन्फेक्शन्स असतात ते बरे होण्यासाठी आपल्याला याचा छान पद्धतीने वापर करता येतो. तसेच याची पुढची प्रॉपर्टी जी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे ती म्हणजे स्तन्य शोधक, म्हणजे जे काही स्तनपानाशी रिलेटेड म्हणजे ज्याला आपण आयुर्वेदामध्ये म्हणजे ज्याला आपण लॅक्टेशन रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे समजा दूध वाढत नसेल किंवा दुधामध्ये गाठी झालेल्या असतात, काही वेळेला दुधाच्या गाठी होतात आणि ठणकत असतं, त्यावेळेला सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. तसेच याची अजून एक प्रॉपर्टी म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेली ती म्हणजे वृक्ष म्हणजे ॲफ्रोडिझियाक इन नेचर, ज्याच्यामुळे काय होतं की फर्टिलिटी आणि व्हायटॅलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काही वेगळे फॉर्म्युलेशन सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये. त्याच्यामध्ये या हळदीच्या पावडरीचा म्हणजे काळ्या हळदीचा वापर वेगळ्या ठिकाणी केलेला आहे आणि ज्याच्यामुळे हे जो वृक्षकर्म आहे फर्टिलिटी एनहान्स करण्यासाठी किंवा जेव्हा तुम्हाला काही सेक्स रिलेटेड इश्यूज असतात तेव्हासुद्धा आपल्याला याचा वापर होताना दिसतो. त्याचसोबत जे काही पाईल्स मध्ये ज्या काही तीव्र वेदना असतात की ज्याच्यामुळे ज्याला आपण मूळव्याध म्हणतो, मूळव्याधीचे जे कोंब असतात आणि ती जेव्हा ठणकत असतात तेव्हा अशा ठिकाणी सुद्धा याचा जर आपण लेप लावला तर तिथली ठणक जी काही असते ती कमी होण्यासाठी याचा मदत होतो. तसेच जेव्हा तुम्हाला शरीरावरती काही जखमा झालेल्या असतात, भरून येत नसतात आणि तिथे सुद्धा जेव्हा तीव्र वेदना असतील तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही याचा जर लेप लावला तर तिथे छान पद्धतीने हिलिंग व्हायला चालू होतं आणि तुमच्या ज्या जखमा आहेत किंवा त्याच्यामुळे निर्माण झालेल्या ज्या वेदना आहेत त्यासुद्धा भरून येण्यामध्ये मदत होते.